हां आवाज बोला आता. गेली 4.5 वर्षे मी पॅरालिसिसने आजारी आहे आणि त्यावेळी ट्रीटमेंट घेतलेली आहे. मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट, ॲलोपॅथिक ट्रीटमेंट घेतलेली होती. पण डाव्या हाताची जी बोटे आहेत ती मिटलेली असायची बऱ्याच वेळा, ती लूज होत नव्हती किंवा पायाला सुद्धा ताकद नव्हती डाव्या बाजूला. मग एस एन पाटील सरांच्या इकडं ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट आहे असं मला 4 महिन्यापूर्वी समजलं होतं. मग मी आता गेले 15 दिवस इथं ट्रीटमेंट घेतलेली आहे आणि मला आता माझी बोटे जी मिटलेली आहेत ती सरळ झालेली आहेत. हात जो वर येत नव्हता असा सरळ, तो आता हात सरळ आलेला आहे वर. पायाची हाताची बोटे हलत नव्हती अशी, आता हलायला लागलेली आहेत. त्यामुळे ह्या ॲक्युपंक्चर ट्रीटमेंटचा वापर अगदी प्रभावी होतो असं मला सांगायचं आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच. पहा, मामांना 4.5 वर्षापासून त्रास होता आणि डावा हात हलत नव्हता, वर जात नव्हता किंवा बोटे लांब होत नव्हती. तसे चालताना सुद्धा बॅलन्स जात होता. तर आपल्याकडे 7 वेळा तुम्ही ट्रीटमेंट घेतली, बरोबर? तर 7 दिवसाच्या ट्रीटमेंटमध्ये त्यांना चांगला फायदा झालेला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे स्पेशल एक मशीन आहे आणि ज्यांची बोटे हलत नाहीत किंवा मुवमेंट होत नाहीत तर त्यांच्यासाठी एक मशीन आहे. ही मशीन अशी आहे तर त्यांनी जे हालचाल होत नाही त्यावेळेला काय केलं जातं, सर तुम्ही हा हात मूठ आवळा. हां, ओके. तर आता हे मूठ आवळल्यानंतर हा हात हलला नाही तर आपल्याकडे सेन्सर असा आहे की आता मी मशीन स्टार्ट करतोय. मामा बोट लांब करा ही. ओके, तर इकडे पहा, ऑटोमॅटिकली बोटे लांब होतात. ज्यांना कुणाला त्रास आहे तर ही बोट आवळली आणि इकडं सुरत आहे. थांबा, तुम्ही थांबा, असंच ठेवा. आता हात स्ट्रेट आहे, हा पण स्ट्रेट बऱ्यापैकी आहे. तर आता हा हात मूठ आवळल्यानंतर हा डावा हात ऑटोमॅटिक काय होतो, मूठ आवळतो. हा मूठ आवळा. म्हणजे अशा पद्धतीनं हा व्यायाम सुद्धा होऊ शकतो आणि आपल्या बोटांची मुवमेंट चांगल्या प्रकारे होते आणि लकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. ज्या लोकांना त्रास आहे, लकव्यासंबंधी काही इश्यू आहे, त्यांनी आमच्या ॲक्युपंक्चर हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट करावा. 9008451951. थँक्यू व्हेरी मच. कट करा. कुठं कट करायचं त्याच्यावर त्याच्यावर